दरम्यान तत्कालीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. पाहूयात. रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही. तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलं ते. आणि दरम्यान यावरती भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे. जाणून घेऊयात. जे खरं आहे ते मांडलं असेल. रश्मी शुक्लांनी शेवटी रेकॉर्डवर असतो, सर्व रेकॉर्ड हा क्रिएट असतो. मी आता हे बोललो रेकॉर्डवर आहे, त्यामुळे रेकॉर्डवर असलेली गोष्ट त्यांनी मांडली असेल आणि काही गोष्टी खऱ्या असतील. त्यावर त्या तथ्याच्या आधारावर या अधिकाऱ्यांनी अशी टिप्पणी केली असेल. माझी अशी मागणी राहील की संजय पांडे कुणाच्या इन्स्ट्रक्शनवरती, कुणाच्या आदेशावरती काम करत होता आणि त्या ठिकाणी संजय पांडेची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे. संजय पांडेची सुद्धा या ठिकाणी फॉरेन्सिक आणि या ठिकाणी ब्रेन मॅपिंग टेस्ट त्यांच्या केल्या गेल्या पाहिजेत. त्यांची नार्कोचा तपासणी संजय पांडेची केली गेली पाहिजे, जेणेकरून संजय पांडेच्या मागचा अदृश्य व्यक्ती कोण हे सुद्धा महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या जनतेच्या समोर येणं आवश्यक आहे. आता रश्मी शुक्लाने जो अहवाल दिलेला आहे त्यावर संजय राऊतने असं भाष्य करणं चुकीचं आहे. एक पदाधिकारी, मोठ्या पदावर असलेले पदाधिकारी दिलेला तो अहवाल आहे. परंतु संजय राऊत त्याला RSSचा कार्यकर्ता म्हणेल, उद्या पाकिस्तानचा हेर म्हणतील, परवा डोनाल्ड ट्रम्पचा हस्तक म्हणतील. असे विधान करून उगाच तरी चर्चा दुसरीकडे भरकटवणं हे संजय राऊतचा धंदा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.